काय दिला तुम्हाला? पहिल्या 10 महिन्याची विक्री 6,000 रुपये झाली है ना. ठीक, पहा आता समजा हे गणित आहे ना. या गणितात काय म्हटलं आपल्याला की एका विक्रेत्याची सुरुवातीच्या 10 महिन्याची विक्री, स्पष्ट शब्द आहे, सुरुवातीच्या 10 महिन्याची विक्री. सरासरी विक्री म्हटलं का? नाही, विक्री म्हणजे त्या विक्रेत्यानं सुरुवातीच्या 10 महिन्यात है ना किती विक्री केली? 6,000 रुपये. हे त्याची एकूण विक्री आहे. एकूण विक्री सुरुवातीच्या 10 महिन्याची 6,000 रुपये. ठीक आहे. म्हणजे समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 10 महिने घेतले आपण. मग याची एकूण विक्री झाली 6,000 रुपये. नंतरच्या 2 महिन्यात विक्री कमी झाली है ना. म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्याची विक्री कमी झाली, स्लॅक सीझन है ना. हे विक्री कमी झाल्यामुळे संपूर्ण वर्षाची सरासरी विक्री संपूर्ण वर्षाची म्हणजे 12 महिन्याची सरासरी, संपूर्ण 12 महिन्याची सरासरी विक्री है ना. सरासरी विक्री ही सुरुवातीच्या 10 महिन्याच्या सरासरीपेक्षा 20 रुपयानं कमी झाली, 50 रुपयानं कमी झाली. बरोबर. मग सरासरीपेक्षा म्हणते ना, म्हणून आपल्याला सुरुवातीच्या 10 महिन्याची काय करायला लागल? सरासरी है ना. मग सुरुवातीच्या 10 महिन्याची सरासरी, सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या किती? 10. मग काय होते? 600 रुपये. मग सुरुवातीच्या 10 महिन्याची सरासरी किती झाली? 600 रुपये. 2 महिन्याची विक्री कमी झाली, त्यामुळे संपूर्ण 12 महिन्याची सरासरी विक्री ही सुरुवातीच्या 10 महिन्याच्या सरासरीपेक्षा 50 रुपयानं कमी. म्हणजे किती? 550 रुपये. म्हणजे सुरुवातीच्या 10 महिन्याची सरासरी 600 तर 12 महिन्याची सरासरी 550 रुपये. क्लिअर? ओके. तर संपूर्ण 12 महिन्याची एकूण विक्री काढू शकतो आपण. एकूण विक्री पूर्ण 12 महिन्याची काय करत असतो? सरासरी गुणिले एकूण संख्या 12 है ना. ते 12 0 0, 12 5 60 0, परत 8 6, 12 5 60 आणि किती? 66. संपूर्ण 12 महिन्यात त्यानं कमावले 6,600 रुपये. यापैकी सुरुवातीच्या 10 महिन्यात कमावले 6,000 रुपये है ना. तर शेवटच्या 2 महिन्यात किती कमावले असेल? काढू शकता ना शेवटच्या 2 महिन्याची एकूण विक्री है ना. मग शेवटच्या 2 महिन्याची एकूण विक्री है ना. ठीक. म्हणजे 6,600 मधून जर 6,000 काढून टाकले है ना तर 600 रुपये काय होईल? त्यानं शेवटच्या 2 महिन्यात कमावले असेल. लक्षात येत आहे? ठीक. म्हणून शेवटच्या 2 महिन्याची विक्री, एकूण विक्री बरोबर काय म्हणायला लागेल? 6,600 मायनस 6,000 काय? 600 रुपये. समजत आहे? चला घ्या. सचिननं एकूण खेळले 8 सामने. त्यापैकी सुरुवातीच्या 5 सामन्यात त्यानं एकूण 400 धावा काढल्या. बरोबर. ठीक. म्हणजे पहिल्या 5 सामन्याच्या त्याच्या एकूण धावा है ना, एकूण धावा ह्या किती आहे? 400 धावा काढल्या. नंतरच्या 3 सामन्यात तो लवकर बाद झाला है ना. त्यामुळे काय झालं? सरासरी कमी झाली है ना. संपूर्ण 8 सामन्याची सरासरी, संपूर्ण 8 सामन्याची सरासरी धावा है ना. पण आता किती न कमी झाला? 20 न कमी झाला सरासरी धावा. पण कोणापेक्षा? पहिल्या 5 सामन्याच्या सरासरीपेक्षा. मग पहिल्या 5 सामन्याची सरासरी माहिती आहे का? नाही. म्हणून पहिले आपण काय काढू? पहिल्या 5 सामन्याची
सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागीला एकूण संख्या 5. किती आहे सरासरी? 80. ओके, मग या 80 पेक्षा 20 न कमी या 8 सामन्याची सरासरी. ओके, ठीक. मग किती झाली सरासरी? 60 धावा. म्हणजे सचिननं 8 सामन्यात सरासरी 60 धावा काढल्या. मग त्याच्या एकूण धावा काढू शकतो ना आपण, एकूण धावा पूर्ण 8 सामन्याच्या. मग सरासरी गुणेला एकूण संख्या 480 धावा. म्हणजे त्यानं पूर्ण 8 सामन्यात 480 धावा काढल्या. त्यापैकी पहिल्या 5 सामन्यात 400 धावा काढल्या. नक्कीच शेवटच्या 3 सामन्यात किती धावा काढल्या असा प्रश्न आहे. मग संपूर्ण 8 मधून है ना 480 मधून जर सुरुवातीच्या 400 काढून टाकल्या तर त्यानं किती धावा काढल्या? मग 80 धावा. ठीक आहे, चला घ्या. ठीक आहे, पहा आता एका विक्रेत्याची आठवड्याच्या 4 दिवसाची विक्री दिली आहे. किती दिली आहे? 700 रुपये. आणि 3 दिवसात त्याची विक्री कमी झाली, त्यामुळे त्याची आठवड्याची सरासरी जी झाली ना, आठवड्याची सरासरी ही सुरुवातीच्या 4 दिवसाच्या सरासरीपेक्षा, म्हणून सुरुवातीच्या 4 दिवसाची सरासरी भागीला किती? 4. 700 भागीला 4 है ना. ठीक, 4 न भाग देऊ पहा बरं. 4 1 4, 3 राहिले. 4 7 28, 2 4 5 20. सुरुवातीच्या 4 दिवसाची सरासरी 175. त्याच्यापेक्षा 25 रुपयानं काय झाली? कमी. मग 175 मधून 25 त्याची किती झाली विक्री? सरासरी विक्री 150. मग आपण काढू शकतो ना एकूण विक्री, काढू शकतो एकूण विक्री संपूर्ण 7 दिवसाची गुणेला किती? 7. 105, 1050 रुपये. संपूर्ण 7 दिवसात त्यानं 1050 रुपये कमावले. त्यापैकी सुरुवातीच्या 4 दिवसात 700 रुपये कमावले. प्रश्न केला नंतरच्या 3 दिवसाची त्याची विक्री किती? म्हणून शेवटच्या 3 दिवसाची विक्री है ना बरोबर काय करायला लागेल? या 1050 मधून मायनस करायला लागेल हे 700. किती रुपये? 350 रुपये. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता.